नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. जांभी नाका छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य चैत्र नवरात्र उत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आपल्या कुटुंबियासमवेत पूजा आरती करून देवीची स्थापना केली. त्यानंतर संतोष चौधरी प्रस्तुत दादू सालारे या कोळी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमात ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर क्षेत्रातील आगरी कोळी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्ती विक्रांत सुभाष कोळी, रत्नप्रभा राजेश कोळी, गोपिका स्वप्नील कोळी, सुरेखा संजय ठाणेकर, आराध्य राहुल नाखवा, भावना म्हात्रे, युगंधरा दर्शन कोळी, जयराम महादेव हजारे, हिना राजकमल म्हात्रे इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थितीत राहून देवीचं दर्शन करून कोळी गीतांच्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. गुरु जगन्नाथ माता की जय. तुझं दर्शन हा सुंदरसा कार्यक्रम, सुंदरसा सोहळा मंडळी. आपण महाराष्ट्रात राहतो आणि आज महाराष्ट्रात दर 12 गोसावती तर आमच्या माता भगिनी मनोभवे ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
कोपरी येथे चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। या निमित्ताने देवीची मिरवणूक काढून उत्साहात आगमन करण्यात आलं। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री, आयोजक आणि स्थानिक आमदार एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, खासदार श्रीकांत शिंदे आणि स्थानिक शिवसैनिक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सायंकाळी देवीची विधिवत पूजा करण्यात आली। पूजेनंतर भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। भंडाऱ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली। भक्तांनी देवीची चरणी नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला। यावेळी भक्तिमय वातावरणात मराठी ऑर्केस्ट्राचा शानदार कार्यक्रम येथे सादर करण्यात आला। या कार्यक्रमात मराठी भक्तिगीते आणि गवळण सादर करून भक्तांची मने जिंकली। उत्सवाच्या निमित्ताने परिसरात आकर्षक रोषणाई यांनी सजावट करण्यात आली होती। भक्तांनी देवीला फुलांनी सजवून पूजा अर्पण केली। संपूर्ण कोपरी परिसर भक्तीच्या रसामध्ये राहून निघाला होता। तसेच देवीची मिरवणूक अत्यंत उत्साहात आणि आनंदामध्ये संपन्न झाली। गुढीपाडव्यानिमित्ताने ठाणे शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साह पाहायला मिळाला। ठाण्यातील कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदू मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेत शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रशासकीय विभागातील संस्थांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित चित्ररथ सादर केले। विविध जाती धर्मांच्या संस्कृतीचे दर्शन घडणारा महाकुंभ यंदाच्या स्वागत यात्रेमध्ये दिसून आला। या स्वागत यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षातील नेते सहभागी झाले होते। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदू मराठी नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात श्री कोपिनेश्वर मंदिरापासून सकाळी 7 वाजता झाली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वागत अध्यक्ष शरद गांगल, आमदार संजय केळकर, श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट आणि इतर कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे पदाधिकारी येथे उपस्थित होते। 60हून अधिक संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या।
वेगवेगळ्या प्रकारचा सामाजिक संदेश याच्यामध्ये देण्यात आला। TJSB बँकेच्या वतीने बाराखडी आणि मुळाक्षरांचा अर्थशास्त्राशी संबंध असलेला चित्ररथ विशेषरित्या पाहायला मिळाला। घंटाळी गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने यंदा चित्ररथ देखील साकारला होता। आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीमध्ये ठाणे, मुंबईसह कल्याण, डोंबिवली यांसारख्या ठिकाणांहून शेकडो सायकल प्रेमी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते। स्वागत यात्रेच्या मार्गावरती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चौकाचौकात स्वयंसेवक उभे होते। तसेच काही संस्थांच्या वतीने अनेक ठिकाणी पाण्याची, थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती। थोडी थोडी नाही तर 2400 वर्ष मागे जावं लागेल आपल्या मराठी बघताय काय जॉईन व्हा आहे ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे राजस्थान स्थापना दिवस निमित्त राजस्थान विकास मंचने 30 मार्च रोजी मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, भाईंदर, मुंबई येथील राजस्थान समाजातील लोकांनी पारंपरिक पोशाख, राजस्थानी समाजातील लोकांनी पारंपरिक पोशाख परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। राजस्थानातील लोकनृत्य आणि लोकगीतांनी कार्यक्रम भारून गेला होता। ठाण्यातील रेमंड ग्राउंडमध्ये राजस्थान स्थापना दिवस
हा कार्यक्रम येथे संपन्न झाला। राजस्थान विकास मंचच्या वतीने हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे भाजपाचे नेता व नगरविकास मंत्री जबार सिंग खर्रा, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वागुले इत्यादी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात विशेष योगदान संस्थेचे मुख्य संरक्षक राकेश मोदी आणि राजस्थान विकास मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष कपूर रामावत यांनी केले। तसेच ओमप्रकाश जजुका, विजयकुमार बसवतियन, महेश जोशी, चंद्रकुमार जजोरिया, प्रदीप गोयंका, संदीप शर्मा, श्रीमती विमला हिरन, ममता मेहता यांच्यासह अनेक मान्यवरांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावली। या मेळाव्यात रेमंडचे कमर्शियल मॅनेजर डायरेक्टर शांतीलाल पोखराना यांना राजस्थान रत्न आणि संदीप माहेश्वरी यांना सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अरुण जोशी, टिपटॉप हॉटेलचे संचालक मनोजभाई शहा इत्यादींना राजस्थान विभूषण, कुमारी यशी धर्मा मेहता, पीयू चौहान इत्यादींना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हमारे बीच में राजस्थान सरकार के स्वायत्त शासन एवं नगरीय विकास पालक मंत्री श्री माधोपुर विधानसभा क्षेत्र के हमारे घर के हैं हमारा आमदार साहब का स्वागत करें। अब वो राजस्थान वाला अरे करता हूँ ना बाजू आदरणीय संजय जी वागुले साहब हमारे बीच मेहमानों का हम स्वागत करते हैं। आदरणीय उप मुख्यमंत्री जी से निवेदन करूंगा कि हमारे बीच में आज हमारे यूडी उप मुख्यमंत्री और साथ ही साथ में हमारे यूडी मिनिस्टर महाराष्ट्र कॉल और बुके के साथ में बीच में कोई नहीं आएगा। ओके अरे यार के जावर सिंह जी खर्रा का महाराष्ट्र की धरती पर पधारने के लिए राजस्थान का सम्मान किया जा रहा है। एक बार तालियां बजा करके अभिनंदन और स्वागत करते हैं। और आप सभी से निवेदन रहेगा ग्रुप ऑफ कंपनी ठाणे आपका स्वागत किया जा रहा है। इसके बाद में श्री भूषण जी, संदीप जी माहेश्वरी जी, राजस्थान की पूरी टीम के द्वारा ये आयोजित हुआ है। श्री कपूर जी रामावत से निवेदन करता हूं कि वे भी कृपया आगे बढ़ाएं। आपका भी स्वागत हमारे यशस्वी महाराष्ट्र सरकार और यशस्वी राजस्थान सरकार, यशस्वी उप मुख्यमंत्री महोदय शिंदे साहब और हमारे राजस्थान सरकार के मंत्री महोदय सम्मानीय खरा साहब के द्वारा आपका सम्मान किया जा रहा है। रविंद्र जी पाठक पधारे थे, वे भी पधारे। राजस्थान विकास मंच द्वारा नववर्ष, नवरात्री व राजस्थान दिवसची स्थापना होऊन 76 वर्ष झाले। त्या निमित्ताने राजस्थान विकास मंच द्वारा राजस्थान महोत्सव आज इथे आयोजित करण्यात येत आहे। हा आपल्यात एक अभूतपूर्व कार्यक्रम आहे आणि आज समाजाचे महिला पुरुष असे करून सरासरी 5000 लोक आज या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमामध्ये राजस्थानची संस्कृती, राजस्थानची कला, राजस्थानचे पारंपरिक डान्स, घुमर डान्स आणि बाकीच्या सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। आणि या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, खासदार नरेशजी मस्के, संजय केळकर जी, निरंजनजी डावखरे, रवींद्रजी फाटक आणि तमाम महाराष्ट्रातल्या राजकारणी, सांस्कृतिक आणि प्रत्येक क्षेत्रातील लोक या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। सांस्कृतिक क्षेत्रात, कला क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात राजस्थानवरून आलेल्या लोकांनी जे जे काही उल्लेखनीय कार्य केले त्यासाठी राजस्थान गौरव, राजस्थान विभूषण, राजस्थान सांस्कृतिक रत्न, उद्योग रत्न अशा
12 प्रकारचे पुरस्कार वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना आज आपण इथे प्रदान करणार आहोत। राजस्थान दिवस 1949 में राजस्थान की स्वायत्त राजस्थान बना था, तभी से हम लोग राजस्थान दिवस मनाते आ रहे हैं। राजस्थान की परंपरा और राजस्थान की विरासत को आने हमारी कर्म भूमि में हम लोग पिछले 2012 से मनाते आ रहे हैं और पिछले 2 वर्षों से गए वर्ष में हम लोग बड़ी मनाया था। हमारे देश के मुख्यमंत्री और यहाँ के अपने कैबिनेट मिनिस्टर और अनेक गणमान्य मेहमान उपस्थित हुए थे और इस बार भी हम लोग बड़ी धूमधाम से इस कार्यक्रम को मनाने जा रहे हैं। पूरे राजस्थान के 3 लाख राजस्थानी लोग जो खाना में रह रहे हैं उन सभी को साथ में लेकर, सभी 36 कौम को साथ में लेकर, सभी जाति समाज को साथ में लेकर, हम हैं राजस्थानी के स्लोगन को लेकर ये राजस्थान दिवस हम लोग मनाने जा रहे हैं और बड़ी संख्या में बड़ी तैयारी के साथ ये कार्यक्रम हम लोग मना रहे हैं। इस कार्यक्रम युरोपसारख्या देशांमध्ये सायकल हे अत्यंत महत्त्वाचं परिवहनचं साधन आहे। आपल्या देशामध्ये देखील सायकलला आत्ता महत्त्व प्राप्त होऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून लॅब इंडियाने नव्याने लॉन्च केलेली ई बायसिकल महत्त्वाचं साधन ठरणार आहे, असं उद्गार भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज ठाण्यामध्ये केलं। लॅब इंडिया या कंपनीने त्यांची विदू ही ई बायसिकल आज ठाणे शहरातील TMA हॉल येथे भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये लॉन्च केली। यावेळी गडकरी बोलत होते। दरवर्षी आपल्या देशामध्ये 22 लाख कोटी रुपयांचं पेट्रोल आयात होतं, त्यामुळे इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक बसेस त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक ट्रकसुद्धा देशाची गरज आहे, असं मत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केलं। 2030मध्ये फक्त भारत इलेक्ट्रिक व्हेकल क्षेत्रातला सगळ्यात मोठा देश असणार आहे, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। इनोव्हेशन हा देशाच्या आर्थिक हिताचा भक्कम पाया आहे आणि त्यामुळेच ही विदू बाईक त्या दृष्टिकोनातून टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं देखील यावेळेस नितीन गडकरी यांनी सांगितलं। विदू इलेक्ट्रिक बायसिकल ही शाळा, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, डिलिव्हरी क्षेत्रातील व्यावसायिक, वयस्कर व्यक्ती, व्यायाम म्हणून सायकलिंग करणारे, फिटनेस फ्रीक अशा सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। ड्युअल डिस्क ब्रेथ विथ मोटर कट ऑफ, डबल वॉल रिम्स, वाईड टायर्स, उच्च क्षमतेची बॅटरी, स्पोर्टी लुक, LED लाईट विथ इन बिल्ट हॉर्न ही आज लॉन्च करण्यात आलेली ई बायसिकलची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत, अशी माहिती यावेळी ॲप लॅबचे श्रीकांत बापट यांनी दिली। या कार्यक्रमाला पद्मविभूषण MM शर्मा हे देखील उपस्थित होते। आता जाधव एक मारून दे ना, सायकलचा मारा, सायकल शूट करायचं, शूट करायचं। यासोबतच माझ्या मनाला विनंती आहे, कृपया आपण अस्वस्थ व्हावं। शिक्षण घेतलं, इथे त्यांनी शिकवण्याचं काम केलं, त्याच युनिव्हर्सिटीचे ते डायरेक्टर झाले आणि आपल्या सर्वांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की केमिस्ट्री या विषयात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर पद्मविभूषण या भारताच्या सर्वोच्च त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, त्यांचाही या ठिकाणी सन्माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते सन्मान केला जातो। मासिकाचे संपादक श्रीकांत बापट आहेत आणि असं एक किशोरवयीन मुलांसाठी सर्व विषयाला स्पर्श करणारं असं मासिक गेली 144 अंक प्रकाशित झाले। हा 145वा अंक या ठिकाणी प्रकाशित होतो। या ठिकाणी उपस्थित पद्मविभूषण आधी त्यांना बोलायला सांगतो। आपल्या विनंतीला, आपल्या परवानगीला जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। बॅटरीच्या आधारावर सायकल तयार झाली, तसं आता आपल्याकडे बॅटरी केमिस्ट्रीमध्ये पण मोठ्या प्रमाणात रिसर्च सुरू आहे। सेमी कंडक्टर करता आपल्या पॉलिसी हिरो ज्या कंपनीच्या मालक मला भेटला, त्यांचा लुधियानाला हिरो सायकलच्या प्लॅनचं मी उद्घाटन केलं आणि त्यामध्ये त्यांनी आता पुष्कळ चांगल्या सायकल डेव्हलप केल्या आणि चायनामध्ये पहिल्या क्रमांकाला चायना जगात ही सायकल आपल्या देशातून चायनामध्ये एक्सपोर्ट कर, त्यांच्या इंडस्ट्रीचा साईज 4.5 लाख करोड आहे आणि आपला 35,000 करोड।
पण ज्या प्रकारचे जे रिसायकल तयार होऊन राहिलेलं येणाऱ्या काळात त्याचा मोठा एक्सपोर्ट वाढणार आहे आणि म्हणून निश्चितपणे याला पोटेन्शियल आहे. कोकणातच नाही देशातही आहे, जगात आहे. त्यामुळे आपल्याला ही सायकल लोकप्रिय होणार आहे, याला खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि याच्याबरोबर नवीन नवीन टेक्नॉलॉजी पण बदलत आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ इज द फ्युचर. एक तर पहिलं म्हणजे पर्यावरण स्नेही असल्यामुळे त्या सगळ्यांनाच त्याचा फायदा आहे. तुम्ही रोडवर गेल्यानंतर पोल्युशन तर होणार नाही आहे. दुसरा ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्ही एकदा चार्ज केलीत, मराठीतच बोलू ना, तुम्ही एकदा चार्ज केलीत ती 30 किलोमीटर जाते आणि तुम्ही ज्या वेळेला पेडलिंग कराल त्यावेळेला जर हे ऑन नसेल, तुमची मोटर ऑन नसेल तर ती चार्ज करते, बॅटरी चार्ज करते. त्याशिवाय आमच्या या सायकलमध्ये 2-3 बॅटरी सुद्धा ॲडिशनल लावता येतात. म्हणजे आहे ती एक बॅटरी प्लस 2 वी कॅन ॲड सो दॅट युअर ट्रॅव्हलिंग कुड बी एक्सटेंडेड टू, तुमचं ट्रॅव्हलिंग जे आहे ते 90 किलोमीटर होऊ शकतं, समजलं ना. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये जी आत्ता बॅटरी आहे ती बॅटरी काढून देऊन घरी पण चार्ज करता येते. आज कुठलीही सायकल अशी नाही की ज्याच्यामध्ये बॅटरी काढून तुम्ही घरी जाऊन चार्ज करू शकता. सायकलचा मेंटेनन्स हा नेहमी आपली सायकल जशी मेंटेन केली जाते तसाच करायचा आहे, त्यात ॲडिशनल मेंटेनन्स काही नाही आहे. आणि बॅटरीच्या बाबतीत आम्ही 3 वर्षाची वॉरंटी देतो. 3 वर्ष बॅटरीला काही झालं तरी वी विल रिप्लेस इट. सी आत्ताची म्हणजे आम्ही किंमत ठरवली ते 28,000 आहे. आज म्हणजे या पुढे 6 महिन्यापर्यंत ती 25,000 असेल. आज जे बुक करतील त्यांना 24,000 मिळेल. आमची सायकल वापरा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार. Thank you.